आमचं जे 1 ग्रॅम कॉम्बोची ऑफर होती ना ते खूप छान त्याला प्रतिसाद भेटलेले आहे। तुम्ही बघू शकता एवढे पार्सल आता आम्ही लावायला जात आहोत। काही आम्ही काल पण लावलेले आहेत आणि राहिलेले आत्ता लावत आहे। आता ऑफर तर स्वराजचा वाढदिवस कसा झाला कसा नाही हे मी आजपासून अपलोड करणार आहे, कारण माझा बिझनेस एवढ्या छान पद्धतीने ग्रो झालेला आहे ना, त्याच्यामुळे वेळच भेटत नाही आहे। आणि 3 ते 4 महिन्यानंतर स्वरा घरी आलेली आहे आणि ते पण सांगणार आहे स्वरा आता कुठं असते आणि काय करते। आणि कसं आहे कधी कधी ना मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी काही निर्णय योग्य वेळी घेणे खूप आवश्यक आहे आणि तोच मी घेतलेला आहे। तिचं भविष्य उज्ज्वल झालं तेच माझ्यासाठी भरपूर झालं, कारण मला तिला इन्फ्लुएन्सर नाही चांगली व्यक्ती बनवायचं आहे आणि तिने जॉब करावा, नाही तर पोलीस भरती तरी मारावी हे माझं स्वप्न आहे। बाकी मार्ग दाखवणं आपलं काम आहे, बाकी तिचं नशीब तिच्यासोबत। रात्री 12 वाजता सायलीने केक कट केला स्वराजचा आणि छानसं त्याला गिफ्ट पण दिलं। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर तुम्हाला सांगते सध्या ना माझं यूट्यूबचा कल खूप कमी झालेला आहे, परंतु माझ्या पर्सनलला मेसेज आहे की ताई तू सुरुवातच यूट्यूबपासून केलेली आहे आणि यूट्यूबवर तू व्हिडिओ का अपलोड करत नाही। तर त्याचंच मी रिझन तुम्हाला सांगत आहे की माझं काम एवढं वाढलेलं आहे प्रमोशनचं की फ्लिपकार्टचे मला 30 ते 40 व्हिडिओ टाकावे लागतात, मिशोचे टाकावे लागतात। त्यांचं काम आम्ही मंथली घेतलेलं असतं, त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे व्हिडिओ टाकावा लागतात, त्यांच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू द्यावा लागतो, एडिटिंग पोस्टिंग याच्यातच जास्त वेळ जातो। त्याच्यामुळे ब्लॉगिंग ना खूप कमी शूट केल्या जाते, परंतु जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी नक्कीच टाकणार आहे। तर तुम्ही जे आता जस्ट बघितले नाही ना सोफा कवर, ते फक्त 250च्या 300च्या आत आहे आणि खरंच खूप छान आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली टॅग प्रोडक्ट करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। तर मी स्वराजच्या वाढदिवसाची ना 1 ग्रॅम ज्वेलरी आहे ना, म्हणजे शॉर्ट मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र आणि प्लस सुई दोऱ्याचे कानातले हे मी फ्री दिले होती आणि 1999ची ती ऑफर होती आणि ते आपली भरपूर छान पद्धतीने बुक झाली होती आणि आता वाढदिवस फक्त 2 दिवसावर आलेला होता। त्याच्यामुळे जेवढे काही ऑर्डर बुक होत होते ना तर ते मी लगेच पार्सल लावत होते आणि खूप छान रिस्पॉन्स आला। मला असं माहिती नव्हतं की इन्फ्लुएन्सर लोकांना एवढं प्रेम करतात लोक आणि एवढ्या छान पद्धतीने आपला लवकर बिझनेस ग्रो होतो। खूप दिवसापासून आज आहे 13 तारीख, 13 आहे बाबा हां। तर आमचं जे 1 ग्रॅम कॉम्बोची ऑफर होती ना ते खूप छान त्याला प्रतिसाद भेटलेले आहे। तुम्ही बघू शकता एवढे पार्सल आता आम्ही लावायला जात आहोत। काही आम्ही काल पण लावलेले आहेत आणि राहिलेले आत्ता लावत आहे। आता ऑफर झालेली आहे आमची समाप्त आणि दुसरी ऑफर आज किंवा उद्या मी जाहीर करणार आहे। आता मॅट फिनिशमध्ये ऑफर राहणार आहे, ते पण चांगल्या क्वालिटीची ज्वेलरी आहे। तर एवढे आम्ही डिस्पॅच करत आहे आणि खरंच खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे। तर चला एवढे पार्सल मी पॅक केलेले आहे, तुम्ही बघू शकता। चला बाय। आजची 13 तारीख होती, परंतु भरपूर आमची कामं अजून बाकी होते। मेन म्हणजे स्वराजला ना म्हणजे बड्डेचा ड्रेस पण अजून घ्यायचा बाकी होता। आज घेऊ उद्या घेऊ करताना एवढं टेन्शन आलेलं होतं, काही सुधरत नव्हतं। एक तर राजकोटवरून आली, त्याच्यानंतर घरची साफसफाई, म्हणजे जसा वेळ भेटेल तसा आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो। मग आज जेवढे काही ऑर्डर बुक झाल्या होत्या, काही पिकॉकच्या ऑर्डर होत्या, म्हणजे मॅटच्या वगैरे होत्या, जेवढे काही पार्सल होते ना ते मी घेऊन गेले। सगळ्यात अगोदर मी पार्सल लावले आणि खेड्यातले पार्सल असतात ना ते स्पीड पोस्टने मला पोस्टातच लावावं लागते। बाकी जे सिटीचे असतात ना ते आम्ही मग DTDC आणि जे काही असतील मारुती कुरिअर सर्व्हिस त्याने लावतो। तर स्वराजचा खूप छान बड्डेचा व्हिडिओ आला होता, खूप छान त्याचा फोटो। बस आता काय राहिलं? शूज शूज व्हाईट ब्लॅक व्हाईट। तर अशा पद्धतीने आम्ही स्वराजचा फोटोशूट केला होता। काही क्लिप्स टाकल्या, काही अजूनही टाकायच्या बाकी आहेत, कारण काही गडबडीतनं एवढं टाकणं पण झालेलं नाही। परंतु त्याच्या ज्या काही इच्छा आहे ना त्या मी पूर्ण केलेल्या आहे, कारण की माझ्याकडे जे काही आहे ना ते ह्या गोंडस मुलाच्या पावलामुळेच आहे। एखादा मुलगा असा जन्म घेतो ना की त्या आईबापाचं पूर्ण तेच नशीबच पालटून टाकतो आणि तसेच माझ्यासाठी माझे 2 मुलं आहे। स्वराने मला स्ट्रॉंगपणे जगायला शिकवलेलं आहे। तर स्वराज आला तेव्हापासून तर आमची खूप म्हणजे म्हणतो ना तिप्पट चौकट प्रगती झालेली आहे आणि माझे दोन्ही मुलं माझ्यासाठी म्हणजे लकी खूप लकी आहेत। तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही पार्सल वगैरे डिस्पॅच केले। काही पार्सल आम्ही रिटर्न आणले, मस्तपैकी स्वराजला ड्रेस आणलेला आहे आणि शूज पण आणलेले आहेत त्याला। आणि अशा पद्धतीने आम्हाला बड्डेची आमची तयारी झालेली आहे। लय टेन्शनमध्ये आलेले आहे ते सध्या। काय थांबणं काय सरक? तर बघा हे पार्सल आमचे लक्ष्मी, आमचं शॉप। झोप ना बाळा, मी पण तुझ्यासोबत झोपणार मम्मा। हो काय? हां। तर अशा पद्धतीने आमचा दिवस गेला मस्त। आज काय काय कामं केले तर आज पार्सल वगैरे डिस्पॅच केले
त्याच्यानंतर बाजार वगैरे आणून ठेवला. स्वराजचे शूज आणि ड्रेस आणून ठेवलेला आहे. स्वरा पण उद्या की परवा येणार, दोनपैकी एका दिवस, कारण तिचं पण शाळेचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि मग तुम्हाला स्वरा पण पाहायला भेटणार आहे हो ना. मला दीदी येणार आहे ना. हा माझी दीदी आणि येणार तुम्ही पण या म्हणा माझ्या बड्डेला. माझ्या बर्थडेला पण येऊन ना. हां. आणि मग स्वराजचा मस्तपैकी 5वा बड्डे आम्ही साजरा करणार आहे. तर त्याच्यानंतर त्याचे जुने पुराणे जे काही फोटो आहेत ना, ते फोटो मी माझ्या गुगल ड्राईव्हमधून काढले आणि खूप छान असा मी व्हिडिओ शूट केला, म्हणजे व्हिडिओ त्याचा एडिट करून घेतला होता. आणि ह्या आठवणी समोर आल्या की ते दिवस मला आठवतात की कुठून सुरुवात केली होती. एक रूमची बेडरूम होती, त्या रूममध्ये मी राहिली होती स्वराज जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा. त्याच्यानंतर यूट्यूबचं पेमेंट सुरू झालं आणि मी म्हणजे 3 रूमचं घर रेंटने घेतलं आणि त्या घरात मी 1 वर्ष राहिली. आणि जसा स्वराजचा पहिला वाढदिवस होता ना, तसा आम्ही ना न्यू घरात शिफ्ट झालो. आणि आज स्वराजचा 5वा वाढदिवस आहे, तर आम्ही डायरेक्टली पुण्यात आलेला आहो. आणि स्वराजचा जेव्हा 6वा वाढदिवस असेल ना, तेव्हा पुन्हा एकदा आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहू. खरंच एखादं मूल जेव्हा येते ना, म्हणजे जुनी परिस्थिती काही झालं ना, हा दिवस आठवला की मला ते दिवस आठवत होते आणि आतून असं रडावंसं वाटत होते की काय माझी परिस्थिती होती. एका वेळेस स्वराजचा जन्म झाला होता तेव्हा मला भरपूर लोकांनी मदत केलेली आहे. ज्या लोकांनी मला मदत केलेली आहे ना, त्या लोकांची मी शेवटपर्यंत ऋणी राहणार आहे. कारण प्रत्येकाचा माझ्याकडून अजूनही माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे की कोणी मला किती पैसे दिले होते. कारण सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक पुरावा माझ्याकडे सेव्ह ठेवलेला आहे. एवढंच नाही की जेव्हा मला यूट्यूबचं पेमेंट आलं ना, तसं मी प्रत्येकाचे पैसे पण परत केले होते 6 ते 7 महिने. परंतु त्या याच्यात काही असे भलेही लोक होते की ज्यांना त्यांचं पेमेंट परत पाहिजे नव्हते, कारण त्या कधीच आई बनू शकत नव्हत्या. त्याच्यामुळे असे पण काही लोक आपल्या या जगात आहे. परंतु काही लोक असे असतात ना, देणं ना घेणं, परंतु मागं पडणं. म्हणजे काही लोकांनी अजिबात मला मदत पण केली नाही, परंतु वारंवार टोमणे मारतात की बाबा तू पैसे मागितले होते. हो, मी पैसे मागितले होते, हे मी कधीच विसरणार नाही. आणि नेहमी दरवर्षी स्वराजच्या वाढदिवसाला मी त्या लोकांना थँक्स म्हणत असते ज्यांनी मला पैशांची मदत केली होती. परंतु मी तेवढ्याच इमानदारीने प्रत्येकाचे पैसे परत केले. हा माझा एक चांगला गुण आहे, जे कोणी सांगत नाही, तो स्वतः मीच सांगणार आहे. कारण तुम्ही विचार करा, मी जर कोणाचे पैसे लुबाडले असते किंवा बुडवले असते किंवा दिले नसते, तर त्या लोकांनी आज माझ्या व्हिडिओ खाली कॉमेंट केली असते की बाबा तुला आम्ही पैसे दिले होते परंतु तू दिले नाही. जेव्हा माझं पेमेंट सुरू झालं होतं ना, तेव्हा मी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत होते की तुम्ही मला पेमेंट केलेलं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट शेअर करा, मी लगेच तुमचं पेमेंट परत करते. आणि तसंच भरपूर लोकांनी मला केलं आणि भरपूर लोकांचे मी पैसे परत केले होते. काही लोक असे होते की ते मला मेसेज करत होते की ताई, आम्ही बाळाला खाऊ म्हणून दिलेला आहे, तू तुझ्याकडे ठेव, आम्हाला रिटर्न नको. तर आम्हाला आता स्वराला आणायला जायचं होतं. जेवढी काही ज्वेलरी बुक झाली होती ते पोस्टाने लावून दिलेली होती. पेट्रोल वगैरे भरलं, स्वराजचं कटिंग केली, त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे घेतले आणि फायनली आम्ही स्वराला आणायला गेलो. तर मी बघितलं की ती आता खूप म्हणजे जाड उंचपुरी दिसत आहे. अक्षरशः तिने मला सुद्धा मागं टाकलेलं आहे. आणि आल्या बहीण भावाची भेट तुम्ही बघू शकता की किती ते त्यांचं एकमेकाचं प्रेम उतू जात आहे. आल्या तो पण बोलला दीदी तू आली, आणि खूप छान त्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या. पप्पी बघितली काय मग बड्डे इकडे बघ. तू चांगली राहिली का वा? आणि मग फायनली स्वरा आलेली आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. तर ती खूप छान स्कूलमध्ये आहे आणि ती स्कूल भरपूर लोकांना माहिती पण असेल, तर वारंवार मला सांगायचं काम नाही आहे. कारण मागच्या इयरला तिला थोडासा बॉडीचा प्रॉब्लेम झालेला होता, तेव्हा त्याच्यासाठी तिला 1 वर्षासाठी मी माझ्याकडे बोलून घेतली होती. परंतु ती बोलली की मम्मी मला तिथेच कंटिन्यू करायचं आहे आणि माझ्या तिथंच फ्रेंड्स आहे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती होती, म्हणून मी पुन्हा तिची ॲडमिशन तिथंच करून दिलेली आहे. स्वरा आल्यानंतर आम्हाला एवढं भारी वाटलं ना. 3 ते 4 महिन्यानंतर तिच्यामध्ये तुम्ही चेंजेस बघू शकता की किती सुंदर दिसते माझं लेकरू. आणि तिला मला इन्फ्लुएन्सर बनायचं नाही आहे, तर तिला चांगला व्यक्ती बनवायचा आहे, जेणेकरून तिचं लग्न झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मीडिया आवडतो, एखाद्याला आवडत नाही. त्याच्यामुळे तिला मी वारंवार एकच गोष्ट समजून सांगत असते की तू ना लग्न झाल्यानंतर तुझी जर फॅमिली हो बोलली तर तू मीडियावर ये, काय करायचं ते कर, परंतु फर्स्ट प्राधान्य शिक्षणाला, चांगला जॉब करायचा किंवा मग पोलीस भरती मारायची. हे 2 ते 3 ऑप्शन आम्ही तिच्याकडे ठेवलेले आहेत. बाकी आमचं सपोर्ट करणं आणि चांगलं मार्गदर्शन करणं हे सुरू आहे. बाकी ती कितपत त्या दर्जाला जाते किंवा ती कितपत मनावर घेते हे तिला माहिती. कारण कसं आहे ना,
आपण मुलांना मार्गदर्शन करू शकतो, आपण तिथं जाऊन पेपर वगैरे लिहू शकत नाही. त्याच्यामुळे मार्गदर्शन करणे हे आई-बापाचं काम असते आणि तेच आम्ही करत आहोत. बाकी स्वामींवर सर्व सोडून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर बरोबर रात्रीचे 12 वाजले होते आणि स्वराज अजूनही झोपला नव्हता. म्हणून सायलीने मस्तपैकी केक आणलेला होता आणि तो केक कट करण्याचीच इथं तयारी चालू होती. मस्तपैकी आम्ही केक कट वगैरे करून घेतलेला होता रात्री 12 वाजता डॉट. आणि त्यासोबतच खूप सुंदर असं गिफ्ट तिने त्याच्यासाठी आणलेलं होतं. मी भरपूर दिवसापासून विचारत होते की सायली कुठे आहे, सायली कुठे आहे. तर तिला ना मेकअप आर्टिस्ट आहे, तिला लग्नाच्या, एंगेजमेंटच्या, बेबी शॉवरच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मेकअपच्या ऑर्डर असतात. त्याच्यामुळे ती पण बिझी आणि मी आता ह्या प्रमोशन्स, त्याच्यानंतर ज्वेलरी याच्यामध्ये मी पण बिझी असते. परंतु खरंच तिने वाढदिवस रात्री 12 वाजता खूप छान पद्धतीने साजरा केला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान असा केक आणला होता. मग आम्ही सगळ्यांनी तो सगळ्यात अगोदर केक कट केलेला आहे. तिच्या 2 मुली स्वराज, मी, स्वरा आणि गणेश जे शूट काढत होते आणि खूप भारी वाटलं जेव्हा रात्री 12 वाजता बरोबर डॉट स्वराजचा केक कट करण्यात आला. आणि मग तो दिवस नेहमी आठवतो की आज 1 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय झाली. तर असं आहे. आता उद्या तुम्हाला स्वराजचा बड्डे कसा साजरा झाला, म्हणजे माझं खूप स्वप्न होतं की बाबा स्वराजचा बड्डे असं करू, तसं करू. सगळं व्यवस्थित झालं होतं, परंतु एक मोठा प्रॉब्लेम झालेला होता कॅटर्सचा, जो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. अजून आम्हाला भरपूर अशी कामं होती. स्वराजचे 5 जे गिफ्ट होते ना, ते आम्हाला पॅक करायचे होते. त्यासोबतच आम्हाला असं वाटत होतं की तो लवकर झोपला पाहिजे, परंतु काही केल्याने ना स्वराज रात्री 12ही वाजले तरी झोपायचं नाव घेत नव्हता. त्याच्यानंतर स्वराजने आम्ही मस्तपैकी केक वगैरे कट केल्यानंतर तिने तिचे जे गिफ्ट आणलं होतं सलमान खानचं ब्रासलेट तिनं त्याच्या हातात वेअर करून दिलेलं आहे आणि खूप छान असं ते गिफ्ट होतं. तुम्ही बघू शकता. आता ते दाखवणार आहे बघा, किती सुंदर आहे आणि चांदीचं होतं. त्याच्यानंतर ती बड्डे वगैरे साजरा झाल्यानंतर मी गणेशजीला सांगितलं होतं की मी स्वराजला घेऊन लवकर झोपतो. तो सकाळी उठणार ना तेव्हा त्याला डेकोरेशन वगैरे, त्याच्या अंगावर फुलं वगैरे टाकून असं मी मनात केलं होतं की अशा पद्धतीचं त्याला डेकोरेशन मला रात्री 12 वाजताच त्याला उठवायचं होतं. परंतु 12 वाजले तरी काही पोरगा झोपला नव्हता आणि बाकीचे जे म्हणजे पॅकिंग वगैरे करायची होती ते बाकी होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. आणि मी प्रयत्न करत असते वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करायचा. आणि त्याच्यानंतर मग गणेशजीने 5ही गिफ्ट जे होते ना ते पॅक करायला सुरुवात केली. मला झोप येत होती कारण मला माझे व्हिडिओ पण एडिटिंग करायचे होते, तर मी झोपली. थोड्या वेळाने येऊन बघितलं तर गणेशजीने स्वराजचे जेही 5 पार्सल म्हणजे त्याला गिफ्ट द्यायचे होते ते पॅक करून ठेवलेले होते, जे की तुम्हाला दिसत आहे. तर असा होता आज आमचा ब्लॉग. हा 13 आणि 14 असा 2 दिवसाचा मिक्स ब्लॉग आहे. भेटूया उद्याच्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.